दोन्ही हात आपले सहस्त्रहार चक्रावर ठेवा. टाळूच्या मध्यस्थानी आहे सहस्त्रहार चक्र. कल्पना करायची आहे या ब्रह्मांडातील शिवशक्ती जिचा प्रवेश प्राणशक्तीद्वारे आपल्या ह्या चक्रामधून आतमध्ये होत आहे. त्वचेच्या बारीक रोमछिद्रांमधनं ती आत आलेली आहे. आपला जो श्वास आहे त्या श्वासाद्वारे ही शक्ती आतमध्ये येत आहे. आपल्या कल्पनेमधून सुंदर जांभळा प्रकाश आपल्या शरीरावर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ह्या जांभळ्या प्रकाशामध्ये सहस्त्र पाकळ्यांचे कमळाचे फूल ह्या चक्रावर बघायचं आहे. पूर्ण क्षमतेने हे कमळाचे फूल उमललेले आहे. या जांभळ्या पाकळ्या ज्याचा संबंध आहे प्रत्येक न्यूरॉनशी, प्रत्येक सूक्ष्म अवयवांशी. आत्ता या क्षणाला आत्ता आपण निर्विचार आहोत. आपले मन अतिशय शांत आहे. आपले चेतन मन, त्या चेतन मनाला आपण सांगत आहोत की आपण शांत आहोत, शांत आहोत. आता अवचेतन मन ज्याने पूर्ण स्वीकारलेले आहे की आपण एक शांत स्वरूप, पवित्र, आनंदी आत्मा आहोत. सावकाश डोळे मिटून घ्या. या अवचेतन मनाद्वारे आपल्या स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा. आपण एक दिव्य आत्मा आहोत. देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. आपल्याद्वारे आपण आपल्या स्वतःचे आणि आपल्या घरातल्या प्रत्येकाचे कल्याण करत आहोत. खोल श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखा आणि अगदी सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करा. अगदी सावकाश. बघा, एकदम सावकाश आपले दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने दोन्ही मेंदूंवर ठेवायचे. सुंदर जांभळ्या प्रकाशामध्ये आपल्या दोन्ही मेंदूंना बघायचं. आपले दोन्ही मेंदू आपला जन्म झाल्यापासून अविरत काम करत आहे. आपण जरी झोपलो तरी आपले मेंदू काम करत असतात. सगळ्यात अगोदर ह्या दोन्ही सक्षम मेंदूंची माफी मागायची आहे. जास्त विचार करून आपण आपल्या मेंदूंना त्रास दिलेला आहे, त्रास देत आहोत. मनापासून माफी मागा तीक्ष्ण बुद्धिमत्तेची. हे सहस्त्रहार चक्र, हे माझे सक्षम मेंदू, मला माफ करा, कृपया मला माफ करा. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. फक्त माझ्या चुकीच्या विचारांद्वारे मी स्वतःहून इथे अडथळे तयार केलेले आहेत. यापुढे इथल्या प्रत्येक अवयवाची मी खूप काळजी घेत आहे. या ब्रह्मांडीय शिवशक्तीद्वारे मी खूप आभार मानते. माझ्या चांगल्या बुद्धिमत्तेचे, चांगल्या विचारांचे. बीजमंत्रांद्वारे अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आपले आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र, ज्याचा संबंध आहे पवित्र आत्म्याशी. आपल्या आतमध्ये असलेला ज्योती स्वरूपामधला पवित्र आत्मा, या पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण रोज एकरूप होत आहोत. हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे, ही जाणीव आपल्याला झालेली आहे. गुरुतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, आपल्याला आत्तापर्यंत भेटलेले सगळे गुरु, आपल्या रेखीचे गुरु, सगळ्यांचे खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज,
यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर जय शंकर जय शंकर. दत्तगुरु महाराजांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आपल्यावर येणाऱ्या संकटांची तीव्रता एकदम कमी झालेली आहे. खूप आभार आपल्या पवित्र आत्म्याचे, गुरूंचे खूप आभार मानायचे. आपल्या गुरूंची कृपादृष्टी आपल्यावर आहे म्हणून आपण ह्या मार्गात आहोत. खूप आभार आपल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. आपल्या अवचेतन मनाला आत्ता आपण जागृत करत आहोत. आजपासून आपण ठरवलेलं आहे की अवचेतन मन अशक्य ही शक्य गोष्टी होणार आहेत. या शिवशक्तीवर आपला पूर्ण विश्वास. अवचेतन मनाला आपण सांगत आहोत की आपण पवित्र आत्मा आहोत. या वैश्विक शिवशक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. आपल्यावर येणाऱ्या संकटांची तीव्रता एकदम कमी झालेली आहे. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये ज्या आवश्यक आहेत त्याच गोष्टी घडत आहेत. सावकाश खोल श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करा. हम आणि क्षमचं उच्चारण करायचंय. हम क्षम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे. चांगली श्रवणशक्ती, एक दैवी देणगी आपल्याला मिळालेली आहे. खूप आभार चांगल्या श्रवणशक्तीचे, ज्याद्वारे आपण चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टींना ग्रहण करत आहोत. खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे ओम हम क्षम आपल्या हातामधनं वाहणाऱ्या रेकीकडे सगळ्यांनी लक्ष द्या. ऑरा क्लिनिंग आणि ऑरा लूजनिंग झाल्यामुळे आपल्या हातातनं भरभरून ऊर्जा वाहतीये. दोन्ही हात आपले कंठाच्या मध्यस्थानी ठेवायचे आहेत. या ठिकाणी आहे विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र. या चक्राची अधिदेवता देवी सरस्वती. त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार करायचा आहे. बुद्धीच्या देवतेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. ज्ञानाची देवता अवचेतन मनाला आपण सांगत आहोत की आपल्याला देवी सरस्वती भरभरून आशीर्वाद देत आहेत. विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहेत. खूप आभार. या पवित्र मनुष्य जन्माचे आपण आता कल्याण करत आहोत. आपण शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत. आपल्या आयुष्यातलं इच्छित ध्येय आपण साध्य करत आहोत. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. दीर्घ श्वास घ्या. श्वासाला रोखा आणि मग श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. विशुद्ध चक्राचा संबंध आहे आकाश तत्वाशी. आकाश तत्व म्हणजे शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे, रिकामी जागा आहे, त्या ठिकाणी आहे आकाश तत्व. आणि त्याचबरोबर आपल्या विचारांना जेव्हा आपण आकाशाप्रमाणे उच्च करतो, त्याद्वारे ह्या शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळतातच. आकाश तत्व जर आपले व्यवस्थित काम करत नसेल, चांगले विचार जर आपल्या डोक्यात येत नसतील, तर ह्या आकाश तत्वाची माफी मागायची आहे.
हे आकाश तत्वा, माझे इथले सूक्ष्म अवयव मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. हे आकाश तत्वा तू उत्तमरित्या काम करत आहे. फक्त माझ्या चुकीच्या बोलण्याच्या सवयीमुळे, चुकीच्या जीवनशैलीद्वारे, चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे मी स्वतःहून या चक्रामध्ये अडथळे तयार केलेले आहेत. यापुढे इथल्या सूक्ष्म अवयवांची मी खूप काळजी घेत आहे. माझा प्रत्येक अवयव मला अतिशय प्रिय आहे. या मनुष्य जन्मावर माझं खूप प्रेम आहे. खूप आभार मानते इथल्या प्रत्येक अवयवाचे बीजमंत्रांद्वारे. हम अम नाम नीम नीम ओम ओम नेम ऐं ओम औम नम नः लूम लूम रूम रूम. खूप आभार, खूप आभार, खूप आभार इथल्या सूक्ष्म अवयवांचे. सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे. खूप आभार मानायचे सक्षम आपल्या माकड हाडाचे, सक्षम सुषुम्ना नाडीचे, सगळ्या चक्रांचे बीजमंत्रांद्वारे. ओम हम अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. देवांचे देवदूत चित्रगुप्त सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या खांद्यांवर बसलेले आहेत, जे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवत आहेत. प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वकच करत आहोत. खूप आभार, खूप आभार आपल्या सक्षम दोन्ही हातांचे बीजमंत्रांद्वारे. हम क्षम खूप आभार चित्रगुप्तांचे. सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर घ्या. दंडाच्या आतमध्ये असलेला सूक्ष्म अवयव त्याला आकाशी प्रकाशात बघा आणि मग बीजमंत्रांचं उच्चारण करा. ओम हम सावकाश दोन्ही हाताच्या मनगटांवर हात ठेवा. खूप आभार मानायचेत आपल्या दोन्ही सक्षम हातांचे. आपल्यासारखे चांगले मजबूत हात कदाचित कोणाला मिळाले नसतील. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम हम क्षम हम सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. या ठिकाणी आहे अनाहत चक्र, हार्ट चक्र. या चक्रावर हिरवा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. या हिरव्या प्रकाशामध्ये पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाला बघायचंय. या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. शरीरातल्या वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, वायूची देवता पवनपुत्र हनुमानजी यांना बघायचंय. जर वायूच्या संदर्भात आपल्याला शारीरिक त्रास असेल तर माफी मागायची या वायू तत्वाची. हे वायू तत्वा, हे हनुमानजी, मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. फक्त माझ्या चुकीच्या बोलण्याने, चुकीच्या विचारांनी मी स्वतःहून या चक्रामध्ये अडथळे तयार केलेले आहेत.
यापुढे मी माझ्या प्रत्येक अवयवाची खूप काळजी घेत आहे. माझा पूर्ण विश्वास या शिवशक्तीवर, शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना भरभरून मिळत आहेत, सगळ्यांचं कल्याण होत आहे. खूप आभार म्हणायचे बीजमंत्रांद्वारे. यम कम खम गम घम चम छम जम झम त्रम टम ठम. खूप आभार माझ्या सक्षम हृदयाचे. सातत्याने मी दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करत आहे. कुठलीच व्यक्ती वाईट नसते, वाईट असते ती परिस्थिती. त्या परिस्थितीप्रमाणे ती व्यक्ती वागत असते. खूप आभार माझ्या सक्षम अनाहत चक्राचे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा. नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा. अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, ज्यांच्यामुळे आपल्याला अग्नी मिळतो, ती अग्नीची देवता सूर्यनारायण यांना कल्पनेतनं बघायचंय. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. या चक्राच्या आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. पिवळ्या रंगाचे 10 पाकळ्यांचे फूल या ठिकाणी उमललेले आहेत. अग्नितत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. या अग्नितत्वात अडथळे असतील तर माफी मागायची आहे. हे अग्नितत्वा मला माफ करा, कृपया मला माफ करा, धन्यवाद. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. फक्त माझ्या चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे मी स्वतःहून अडथळे तयार केलेले आहेत. यापुढे इथल्या प्रत्येक अवयवाची मी खूप काळजी घेत आहे. विचारपूर्वकच अन्न ग्रहण करत आहेत. वायुतत्वाची पण माफी मागायची. हे वायुतत्वरूपी हनुमानजी मला माफ करा, कृपया मला माफ करा. तुम्ही चिरंजीवी आहात. या कलियुगात, संगमयुगात तुमच्या असण्याची प्रचिती तुम्ही देत आहात. आम्हीच अज्ञानी आहोत, जे आम्हाला तुमच्या असण्याची जाणीव होत नाही आहे. खूप आभार हनुमानजींचे, वायुतत्वाचे, बीजमंत्रांद्वारे. ओम यम कम खम गम घम चम छम जम झम त्रम टम ठम. अगदी सावकाश आपले दोन्ही हात बघा, आपण मणिपूर चक्रावरच ठेवलेले आहेत. मणिपूर चक्राचे बीजमंत्र म्हणायचे. ओम रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम. सावकाश दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा, ज्याचा संबंध आहे जलतत्वाशी. शरीरातल्या जलतत्वाचे खूप आभार मानायचे. त्या अगोदर ह्या चक्रामध्ये जर कोणाला काही अडथळे असतील तर माफी मागायची इथल्या सूक्ष्म अवयवांची. हे जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या, जलतत्वरूपी शरीरातली प्रत्येक पेशी मला माफ करा, कृपया मला माफ करा, धन्यवाद. या पवित्र नद्यांनो, तुम्ही तुमचे आशीर्वाद भरभरून आम्हाला देत आहात. फक्त आम्हालाच त्याची जाणीव होत नाही आहे. खूप आभार पवित्र नद्यांचे. पवित्र गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे मी खूप आभार मानते बीजमंत्रांद्वारे. ओम वम शम शम
सम बम भम मम लं रं यम ओम यम. खूप आभार सक्षम जलतत्वाचे. इथला प्रत्येक अवयव मला अतिशय प्रिय आहे. मी एक शक्तिशाली आणि पवित्र आत्मा आहे. माझ्याद्वारे मी इतरांचे कल्याण करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूनी माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे. ज्या ठिकाणी आहे शरीरातले पहिले महत्त्वाचे चक्र मूलाधार चक्र एक दिव्य लाल प्रकाश चक्रावर पडलेला आहे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रहाचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. हे पवित्र धरणी माता मला माफ कर, कृपया मला माफ कर. पृथ्वी तत्व स्वरूपामधील अस्थि धातू मला माफ करा, कृपया मला माफ करा. माझ्या चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे मी स्वतःहून या ठिकाणी अडथळे तयार केलेले आहेत. यापुढे मी माझ्या अवयवांची खूप काळजी घेत आहे. प्रत्येक अवयव महत्त्वाचा, प्रत्येक अवयवाला मी ऊर्जा देते आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम यम ओम लं वं शं शां सं ओम. शरीरातला अस्थि धातू, पृथ्वी धातू अतिशय व्यवस्थितरित्या काम करत आहे. खूप आभार इथल्या सूक्ष्म अवयवांचे, ब्रह्मांडीय शिवशक्तीचे मी खूप आभार मानते. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. सक्षम गुडघ्यांचे खूप आभार मानायचे. या गुडघ्यांमध्ये जर काही त्रास होत असेल तर त्याची माफी मागायची. हे माझे गुडघे मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, तुम्ही उत्तमरित्या काम करत आहात. फक्त माझ्या चुकीच्या सवयीमुळे, चुकीच्या जीवनशैलीद्वारे स्वतःहून मी अडथळे तयार केलेले आहेत. यापुढे इथल्या प्रत्येक अवयवाची मी खूप काळजी घेणार आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे खूप आभार, खूप आभार. आपल्या सक्षम दोन्ही पायांचे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ चंद्रप्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे. आजच्या सुंदर दिवसाचे, येणाऱ्या सुंदर दिवसाचे खूप आभार. सगळ्या नवग्रहांचे खूप आभार. सगळ्या नवग्रहांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. आपलं कल्याण होत आहे. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमो नमः. ओम सोम सोमाय नमः. ओम मंगळाय नमः. ओम बुधाय नमः. ओम बृहस्पते नमः. ओम शुक्राय नमः. ओम शनीश्वराय नमो नमः. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमो नमः. ओम राहवे नमः. ओम केतवे नमः. ओम. सावकाश पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर आणि मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे, तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच टू एव्हरीवन. हॅव अ ग्रेट अँड ब्लेस्ड डे टू ऑल ऑफ यू. नक्की आज सगळ्यांनी चंद्राला अर्धे द्यायचं आहे आणि ओम सोम सोमाय मंत्र म्हणायचा आहे. आजपासून आपण
चंद्राची पण उपासना करणार आहोत. आजपासून चंद्राचा मंत्र सगळ्यांनी म्हणायला घ्यायचा आहे. ओम सोम सोमाय नमः. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच टू एव्हरीवन. धन्यवाद ताई. थँक्यू सो मच टू एव्हरीवन. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. ज्यांना खरंचच गरज आहे, नकारात्मक ऊर्जांचा ज्यांना त्रास होतो, त्यांना हे व्हिडिओ पाठवा. तुमच्या कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत. आणि शेअर करा आपल्या लोकांना आणि सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर. या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, ही माझी मनापासून इच्छा. श्री शिवाय नमस्तुभ्यं. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर.